समान नागरिक कायदा इतक्या पद्धतीने चर्चेत आलेला हा विषय आहे की अगदी आपलं संविधान निर्माण होण्याच्या काळापासून ते आज तागायत या विषयावरती सातत्याने चर्चा होत असते. आणि विशेषतः जेव्हा निवडणुका आलेल्या असतात, इलेक्शन्स असतात, पावसाळ्यात जसं आपण छत्र्या उघडतो तसं इलेक्शनच्या काळामध्ये समान नागरिक कायदा हा विषय चर्चेला येत असतो. बऱ्याच प्रमाणात हा विषय ध्रुवीकरणाचाही झालेला आहे, पोलरायझेशनचाही झालेला आहे, राजकारणाचाही झालेला आहे आणि म्हणून यातून अनेक गैरसमज सुद्धा झालेले आहेत. तिसरं, अगदी प्राध्यापकांच्या मध्ये सुद्धा जे विधी महाविद्यालयातले प्राध्यापक नसतील पण अन्य प्राध्यापक शिकलेली माणसं सुद्धा समान नागरिक कायद्याच्या बद्दल अनेक गैरसमज बाळगून आहेत. म्हणजे एखादा माणूस सहज बोलून जातो आरक्षण वगैरे काही बरोबर नाही, समान नागरिक कायदा असला पाहिजे. आरक्षणाचा आणि समान नागरिक कायद्याचा कुठेच काडीचाही संबंध नाही. काही गैरसमज सुरुवातीला मी दूर करतोय. समान नागरिक कायदा आज भारतामध्ये जवळपास 95% अस्तित्वात आहेत. म्हणजे कसं की इंडियन पिनल कोड हे वेगवेगळ्या धर्मांना वेगवेगळे आहेत का? सर्वांना सारखेच आहे. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट सर्वांना सारखंच आहे. या पद्धतीने सगळे कायदे एखाद्याने खून केला किंवा एखाद्याने रस्ता चालत असताना नियमाचं भंग केलं तर शिक्षा धर्म पाहून दिल्या जाते का? सर्व भारतीय नागरिकांना सारखीच शिक्षा आहे. हे सगळे कायदे सारखेच आहेत. फक्त आणि फक्त कौटुंबिक कायदे ज्याला फॅमिली लॉज आपण म्हणतो, ते फॅमिली लॉज प्रत्येक धर्माचे वेगवेगळे आहेत. काही वर्षांपूर्वी अगदी आंतरधर्मीय विवाह सुद्धा हे धर्म न बदलता आंतरधर्मीय विवाह होत असत. पण ब्रिटिश काळामध्ये नंतर धर्माधिष्ठित कायदे करायला सुरुवात झाली. आता उदाहरणार्थ 1860 मध्ये इंडियन पिनल कोड इंट्रोड्यूस करण्यात आला. ते विशिष्ट धर्मियांना होता का? नाही, सर्व भारतीयांना होता. मग 1869 मध्ये ख्रिश्चन मॅरेज अँड डिवोर्स ऍक्ट आला. ते ख्रिश्चन समुदायातलं विवाह, घटस्फोट याच्याशी संबंधित कायदे स्वतंत्र करण्यात आले. त्यानंतर 1909 मध्ये आनंद मॅरेज ऍक्ट आला होता. आनंद मॅरेज ऍक्ट हे शीख समुदायासाठी, शीख धर्मीयांसाठी. त्यानंतर 1936 मध्ये पारसी हा जो समुदाय आहे, पारसी मॅरेज अँड डिवोर्स ऍक्ट आला. आणि मग 1937 मध्ये शरीयत ऍक्ट आली. शरीयत ऍक्ट. आणि तुम्हाला माहित आहे की मग पुढे 1955च्या सुमारास हिंदू कोड बिल आलं. हा इतिहास. प्रत्येक धर्मियांच्यासाठी या पद्धतीने वेगवेगळे कायदे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि असे जे सुधारणावादी प्रागतिक विचारांचे जे नेते होते, त्यांच्या असं लक्षात आलं की जवळपास सगळ्याच धर्मामध्ये स्त्रियांच्या वरती अन्याय होतो. स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात येतं, विषमता आहे. आणि हे सर्व घालवून टाकायचं असेल
म्हणजे प्राचीन भारताचं आधुनिक राष्ट्रात रूपांतर करायचं असेल, प्राचीन भारत, धर्माधिष्ठित भारत आणि आधुनिक राष्ट्र म्हणजे समानता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समान संरक्षण ही जी आधुनिक मूल्ये आहेत त्याच्यावर आधारित देश उभा करायचा असेल तर आपण समान नागरी संहिता आणायला हवी. मी तर म्हणेन 1929 मध्ये काँग्रेसमध्ये मोतीलाल नेहरू यांनी समान नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये आग्रह धरला होता, प्रस्ताव मांडलेला होता मोतीलाल नेहरूंनी. परंतु झालं असं की सर्व संविधान सभेमध्ये चर्चा होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठाम होते आणि त्यांना स्त्रियांची परिस्थिती याची कल्पना होती आणि सगळ्याच धर्मामध्ये स्त्रियांना विषमता, दुय्यम, अन्यायी असे ते कायदे होते. म्हणून समान नागरी कायद्याचा आग्रह त्यांनी धरलेला होता. पण तेव्हाची जी परिस्थिती आहे पहा, संविधान यायचा कालावधी आपण आता संविधानाच्या 75व्या वर्षात आहोत, संपत आलेले आहे. तेव्हा जी चर्चा होत होती संविधानाच्या वेळेस ती परिस्थिती पहा, 2-3 गोष्टी. एक, भारत आणि पाकिस्तान असा देश विभागला गेला. धार्मिकतेच्या दृष्टीने संवेदनशील अशी परिस्थिती झाली होती, दंगेही झालेले होते. अशा परिस्थितीमध्ये महात्मा गांधींचा खून झाला. मुसलमानांना आपल्या धर्मात हस्तक्षेप होतोय, आपले कायदे बदलण्यात येत आहेत वगैरे वगैरे कारणांसाठी त्यांच्या भावना दुखावल्या जातील, त्यांना आपण दुय्यम लेखतोय अशा पद्धतीची भावना निर्माण होईल, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून जो मूलभूत अधिकारामध्ये पार्ट 3 मध्ये जो समान नागरी कायदा समावेश करायचा होता त्याऐवजी संविधानाचा भाग 4 कलम 44 जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत त्यामध्ये समावेश केला आणि असा उल्लेख केला की स्टेट्स आर एन्श्योर टू इम्प्लिमेंट, टू ब्रिंग युनिफॉर्म सिव्हिल कोड इन द टेरिटरी ऑफ इंडिया. संपूर्ण भारतामध्ये. आता संपूर्ण भारतात आणायचं असेल तर ते कायदे कोणी केले पाहिजे? केंद्र सरकारने. पण गंमत अशी आहे की मॅरेज, डिव्होर्स या संदर्भातले जे कायदे आहेत ते कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे, समवर्ती सूचित आहे. माहिती आहे कॉन्करंट लिस्ट की म्हणजे आपल्याला माहिती आहे काही कायदे हे स्टेट गव्हर्नमेंट करत असतात, काही कायदे हे केंद्र सरकार करत असतात आणि असे काही क्षेत्र आहेत की जिथे केंद्रही करू शकतं आणि स्टेट ही करू शकतं, त्यांना कॉन्करंट लिस्ट. तर समान नागरी कायदा हा कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे आणि म्हणून अलीकडेच वर्षभरामध्ये उत्तराखंड मध्ये देशातला पहिला युनिफॉर्म सिव्हिल कोड अंमलात आणला. आता त्याच्याविषयी पुढे आपण चर्चा करूया. आता देशातला पहिला हे अधिकृत स्वरूपातलं मी म्हणतोय, नाहीतरी गोवा हे एकमेव असं राष्ट्र आहे की जिथे 1868 मध्येच तिथे गोवन फॅमिली लॉ झालेलं होतं. म्हणजे त्यालाच आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. गोव्यामध्ये जो युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे तो पोर्तुगीजांनी आणलेला आहे. पोर्तुगीजांचं तिथे राज्य होतं आणि पोर्तुगीजांनी तिथे हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी, ज्यू जे कोणी असतील सर्वांना एकच कायदा केलेला. तिथे कोणीही विरोध करू शकला नाही. जर कोणी विरोध केला असता तर समुद्रात ढकलून दिला असता. भीती होती त्या राजाची, तो असा
तर तिथे ते अस्तित्वात आला. आता तिथे मुस्लिम आहेत, त्यांनी काही आरडाओरडा केला नाही, पोलीस केले, पण गोव्यातला समान नागरिक कायदा हे एक मॉडेल आहे, ज्यामध्ये काहीच डिस्क्रिमिनेशन नाही वगैरे असं नाहीये. पण एक डिस्क्रिमिनेशन तुम्हाला फक्त लक्षात आणून देतो, गोव्यामध्ये पॉलिगमी ते आपल्याकडे 1956 मध्ये रद्द करण्यात आली, नाही का? पण गोव्यामध्ये समान नागरिक कायदा असताना सुद्धा तिथे फक्त हिंदू समाजासाठी पॉलिगमी अलाउड आहे. म्हणजे पण त्याला कारण अशी दिलेली आहेत की हिंदू कुटुंबामध्ये लग्न झाल्यानंतर 5 वर्षात किंवा त्या मुलीचं त्या महिलेचं वय 30 वर्षापर्यंत झालं तरी मुलगा झाला नसेल तर त्याला दुसरं लग्न करता येतं. हे गोव्यातली स्थिती आहे, आजही आहे. तर ही मी फक्त तुम्हाला पार्श्वभूमी सांगितलेली आहे. पण ही चर्चा चालू असताना युनिफॉर्म सिव्हिल कोड आणलं पाहिजे, 10 वर्षात तरी यायला पाहिजे. पण याबद्दल थोडी तरी जाणीव लोकांच्या मध्ये व्हावी, लोक शिक्षण व्हावं, अनिवार्य करता येत नाही मग ऐच्छिक तरी करता यावं म्हणून 1954 मध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट अस्तित्वात आला, विशेष विवाह कायदा, ज्याला आपण नोंदणी विवाह असे आपण म्हणतो. हा नोंदणी विवाह जो कायदा आहे 54चा तो सेक्युलर आहे. तो आंतरजातीय विवाहासाठी, आंतरधर्मीय विवाहासाठी आपली धर्म न बदलता, एक हिंदू आहे आणि ख्रिश्चन आहे, त्यांना स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये लग्न करायचं असेल तर त्यांना धर्म बदलावं लागत नाही. किंवा मुस्लिम आणि शीख आहे किंवा कुठलेही असेल, पण आपल्याला हिंदू धर्माप्रमाणे जर लग्न करायचं असेल तर दोघेही हिंदू पाहिजे. जो किंवा जी हिंदू नसेल तिला धर्मांतर करावं लागतं. आणि मग म्हणजे इस्लामिक पद्धतीने करायचं असेल तर दोघेही पती पत्नी हे मुस्लिम असले पाहिजे. पण त्यातलं एक जण नसेल तर त्याला मुस्लिम व्हावं लागतं. म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉ असेल, ज्याला आपण शरीयत ऍक्ट म्हणतो, त्या पद्धतीने दोघेही मुस्लिम असावे लागतात. पण 1954चा स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे, तो मॅरेज ऍक्ट हे कसं आहे की सेक्युलर आहे, समान आहे, इक्वॅलिटीवर आधारित आहे, सोशल जस्टिस वरती आधारित आहे आणि संविधानाचे मूलभूत अधिकार जे आहेत ते सर्व त्याच्यात प्रोटेक्ट केलेले आहेत. आता आपल्यामध्ये ऐकण्यासाठी आमचे एक मित्र ते इर्शाद वडगावकर आलेले आहेत. ते JNU मध्ये रशियन लँग्वेज मध्ये PhD करतात आणि कोल्हापूरचे आहेत, JNU मध्ये आहे. 4-5 महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं. त्यांनी ते लग्न स्पेशल मॅरेज ऍक्ट पद्धतीने केले. पत्नी मुस्लिम आहे, पतीही मुस्लिम आहे. आणि मुस्लिम पर्सनल लॉ मधल्या ज्या गोष्टी आहेत, त्या अन्याय करणाऱ्या महिलांना दुय्यम लेखणाऱ्या आहेत, त्या कुठल्या तुम्हाला मी सांगेन. त्याच्यावरती संरक्षण मिळवायचं असेल तर स्पेशल मॅरेज ऍक्ट. कालच मुस्लिम मुलगी होती आणि जैन समाजातला मुलगा होता. हे दोघे मध्य प्रदेशातले पण पुण्यात राहतात. कालच त्यांचा आम्ही स्पेशल मॅरेज ऍक्ट पद्धतीने विवाह केले. कोणालाही धर्म बदलावं लागलेलं नाही. आता आम्ही समान नागरिक कायदा या विषयाकडे परत येतो. ही पार्श्वभूमी यासाठी मी सांगितली की या पार्श्वभूमीवरून समान नागरिक कायदा हे नेमकं आहे काय, कशासाठी आवश्यक आहे, अपेक्षा काय आहे. तर मी मगाशी एक वाक्य वापरलं,
प्राचीन देशाचं आधुनिक राष्ट्रात रूपांतर, नाही का? आणि सर्व धर्म त्यांचे कायदे विषमतेवर आधारित आहेत. पण एक हे पर्सनल लॉज जे आहेत ते मूलभूत हक्कांचं उल्लंघन करू शकत नाहीत. आता उदाहरणार्थ आर्टिकल 14 आपल्याकडे आहे, कलम 14 काय आहे? राईट टू इक्वॅलिटी, डिग्निटी, इक्वल अपॉर्च्युनिटी याच्याशी ते संबंधित आहे. पर्सनल लॉ मध्ये त्या आर्टिकल 14चं उल्लंघन होतं, नाही का? तसंच आर्टिकल 15 हे काय आहे? आर्टिकल 15 इज डिस्क्रिमिनेशनच्या अगेन्स्ट आहे. देयर शुड नॉट बी एनी काइंड ऑफ डिस्क्रिमिनेशन इन द नेम ऑफ फॉर कास्ट असेल, ब्रीड असेल, सेक्स असेल, प्रोव्हिन्स असेल, यावर डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. मग या दोघांचा उल्लेख पर्सनल लॉज मधून होतोय. अजून एक आपल्याकडे कायदा आहे आर्टिकल 25. कशाचा आर्टिकल 25? फ्रीडम ऑफ रिलीजन, कलम 25, नाही का? धर्म स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ रिलीजन. नुसतं फ्रीडम ऑफ रिलीजन नाही आहे, ते फ्रीडम ऑफ रिलीजन अँड कॉन्शियन्स म्हटलेलं आहे. फ्रीडम ऑफ रिलीजन अँड कॉन्शियन्स म्हणजे काय? विवेक. म्हणजे फ्रीडम ऑफ रिलीजन व्यक्तीला जो दिलेला आहे, तसंच मला एखादा धर्म नकोच आहे, मला माणूस म्हणूनच जगायचं आहे, धार्मिक लेबलच लावायची नाही, किंवा मला नास्तिक व्हायचं आहे, निरीश्वरवादी व्हायचं आहे, निधर्मी राहायचं आहे, तर ते सुद्धा स्वातंत्र्य आर्टिकल 25 देतो. हे नागरिकांना दिलेलं स्वातंत्र्य आहे, हे धर्माला दिलेलं नाही. फ्रीडम ऑफ रिलीजन आहे, फ्रीडम टू रिलीजन नाहीये, हे लक्षात राखून घ्या. आता मी मलेशियातून परवा आलो, त्या ठिकाणी फ्रीडम ऑफ रिलीजन डझंट मीन फ्रीडम फ्रॉम रिलीजन असं म्हटलं जातं. मलेशिया इस्लामिक कंट्री आहे, इथे काय म्हणतात? फ्रीडम ऑफ रिलीजन डझंट मीन फ्रीडम फ्रॉम रिलीजन. धर्म स्वातंत्र्य म्हणजे धर्मापासून स्वातंत्र्य नाही चालणार, हे मलेशियात आहे. पण त्याच्यापेक्षा आपलं संविधान किती श्रेष्ठ आहे पहा. फ्रीडम ऑफ रिलीजन कॅन बी फ्रीडम फ्रॉम रिलीजन, हे भारतीय संविधानाचे एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण सामाजिक कायदे, सामाजिक आरोग्य, कायदा सुव्यवस्था, इथली शांतता, या सगळ्यांना सांभाळून धर्म स्वातंत्र्य पाळायचं. अशाच पद्धतीने जसं फ्रीडम ऑफ रिलीजन आहे 29, कलम 29 जे आहे, माझी संस्कृती, माझा धर्म, त्याला मायनॉरिटीज राईट आपण म्हणूया, तो पण आहे. पण त्याचं मिस इंटरप्रिटेशन लोक वेगळ्या पद्धतीने करतात. पण कायदा वेगळा आहे आणि श्रद्धा हा भाग वेगळा आहे. आपण नेहमी बोलतो बघा की देयर शुड नॉट बी a relation between politics and religion. धर्म आणि राजकारण याच्यात फारकत असली पाहिजे असं आपण म्हणतो. मग धर्म आणि कायदा याच्यामध्ये फारकत का नसली पाहिजे? धर्म आणि कायद्यामध्ये सुद्धा फारकत, धर्म हा श्रद्धेचा विषय असतो, तो इबादत म्हणूया आपण, पूजा अर्चा म्हणूया. कायदे हे व्यवहारिक जीवनातले असतात. कायदे त्यावेळेस बदलू शकतात. म्हणून कायद्याची बदलणं हा जो भाग असतो, की जे प्राचीन देश आहे, सगळं धर्म आहेत, त्यामध्ये चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत. ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या टिकवता येतात, त्या आपण रिटेन करू शकतो. पण ज्या ज्या गोष्टी बिघडलेल्या आहेत, वाईट आहेत, त्याच्यामध्ये रिफॉर्म करू शकतो, त्यामध्ये दुरुस्त्या करू शकतो.
आणि ज्या गोष्टी आउटडेटेडच झालेल्या आहेत, गुलामगिरी आउटडेटेड आहे, मग अशा आउटडेटेड गोष्टीला आपण रिमूव्ह सुद्धा करू शकतो. रिटेन करणं, रिफॉर्म करणं आणि रिमूव्ह करणं हे समाजाला अद्यावत बनवणं, प्रागतिक बनवणं याच्यासाठी आवश्यक आहे. पण जेव्हा असे कायदे अस्तित्वात आणायचे असतात तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात की त्याची सुटेबिलिटी किती आहे. सुटेबिलिटी म्हणजे सुटेबल किती आहे, किती व्यवस्थित आहे, त्याची अडॉप्टेबिलिटी किती आहे, त्याची ऍक्सेप्टेबिलिटी किती आहे. आता हे विचारात घ्यायचे असतात, पण कायमच तुम्ही अडॉप्टेबिलिटी किती आहे, ऍक्सेप्टेबिलिटी किती आहे याचा विचार करायला लागला तर सुधारणा करणं अवघड होईल. उदाहरणार्थ, हुंडा विरोधी कायदा आला तेव्हा सर्वांनी विरोध केला होता. अस्पृश्यतेच्या विरोधात कायदा आला, विरोधच केला होता. संमती विवाहाचा कायदा आला तेव्हा लोकांनी विरोधच केला होता. सती प्रथा रद्द करत असताना विरोधच केला होता. मग समाजाचं तुम्ही हा जो विरोध आहे तो विरोध लक्षात घेऊन सुद्धा प्रागतिक समाज करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी, समान संधी देण्यासाठी कायदे तयार करायचे असतात. हा एक भाग झाला. आता आपण बघूया की मी मगाशी जो उल्लेख केला की 1869 मध्ये ख्रिश्चन मॅरेज अँड डिवोर्स ऍक्ट आला. जवळपास 130 वर्षानंतर त्याच्यात सुधारणा झाली. काय सुधारणा झाली की जसं मुस्लिम समाजात तलाक देणं फार सोपं आहे, सहज आहे, पण ख्रिश्चन समाजामध्ये असं डायव्होर्स घेणं प्रचंड अवघड होतं. म्हणजे क्रुएल्टी इज नॉट सफिशियंट. अडल्टरी अँड क्रुएल्टी हे दोन्ही दाखवायला पाहिजे. अडल्टरी म्हणजे विवाह बाह्य संबंध, स्त्रीचे पुरुषा व्यतिरिक्त परपुरुषाशी संबंध आहे, आणि क्रुएल्टी आहे ह्या गोष्टी दाखवल्याशिवाय घटस्फोट होतच नसतो. त्यात सुधारणा झाली. पारसी मॅरेज अँड डिवोर्स ऍक्ट मध्ये सुधारणा झाली. अशा बऱ्याचशा सुधारणा झाल्या. 100 वर्ष लागले, 40 वर्ष लागले सुधारणा होत गेल्या. मुस्लिम कायदा जो आहे शरीयत ऍक्ट, हा शरीयत ऍक्ट याच्यामध्ये ताबडतोब सुधारणा करावी लागली आणि ती सुधारणा केली 1939 मध्ये. म्हणजे 37 मध्ये कायदा आला आणि 39 मध्ये सुधारणा केली. ती सुधारणा काय होती ती तुम्हाला सांगतो. शरीयत ऍक्ट, मी मगाशी जे म्हटलं ना, समान नागरिक कायदा 95% आहे, फक्त 5% कायदे पर्सनल लॉज, फॅमिली कायदे म्हणजे कुठले, विवाह, घटस्फोट, चाइल्ड अडॉप्शन, इनहेरिटन्स, प्रॉपर्टी, हा बस या गोष्टी ज्या आहेत या प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या आहेत. हे सगळे फंडामेंटल राईट्सशी सुसंगत करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. तर 1937 चा जो शरीयत ऍक्ट आलाय तो संपूर्ण शरीयत ऍक्ट आहे का, तर नाही, कौटुंबिक आहे. म्हणजे शरीयत मध्ये वाईट नजरेने पाहिलं तर डोळे काढण्यात येत होते, चोरी केली हात तोडण्यात येत होत, किंवा त्याला गाडून शिक्षा करण्यात येते, दगडाने फोडून काढण्यात. हे सगळे कायदे रद्द केले. फक्त कुठले कायदे, विवाह, घटस्फोट, वारसा, चाइल्ड अडॉप्शन, सक्सेशन याच्या संदर्भातले कायदे वेगवेगळे. तर 37 चा कायदा असा होता, मुस्लिम याच्यामध्ये 4 म्हणजे शिया सुन्नी आहेत. सुन्नींच्या मध्ये हनफी,
हनबली, शाफी आणि मालिकी हे वेगवेगळे पंथ आहेत. भारतामध्ये जास्तीत जास्त हनफी आहे आणि हनफी कायद्यामध्ये स्त्रीला तलाक घ्यायचा असेल तर तिने काय करायचा हा प्रश्न होता. आणि म्हणून शरीयत ऍक्ट मध्ये घटस्फोट देण्याचा अधिकार फक्त पुरुषाला, स्त्री काहीच करू शकत नाही. जास्तीत जास्त ती खुला मागू शकते. खुला मागणं म्हणजे विनंती करणं नवऱ्याला की मला तलाक द्या. आणि नवऱ्याने जर तलाक दिला विनंतीवरून, मागणीवरून, खुला दिला म्हणजे खुला केलं, मुक्त केलं, तर तिचं महेर असेल, स्त्रीधन असतं, संपत्तीवरच राईट असतं, हे सगळं सोडून द्यावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे तलाक दिल्याशिवाय तलाक होत नाही. पुरुषांनी तलाक उच्चारलाच पाहिजे तरच तलाक होतो. आणि कायदा तर काय होता तलाकचा? स्वप्नामध्ये तलाक दिला तरी तलाक होत असत, रागाने तलाक दिला तरी तलाक होत असत, चुकून तलाक दिला तरी तलाक होत असत. तू माझ्या आई सारखी आहेस, तू माझ्या बहिणी सारखी आहेस असं म्हटलं तरी तलाक होतच असत. जवळच्या लोकांशी हे नाही करायचं. टेलिफोन वरून तलाक 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 देता येत होत. अजून म्हणजे सगळ्या पद्धतीने तलाक. म्हणजे एकदा असं घडलेलं होतं नाटकामध्ये, पती पत्नी खरे पात्र पती पत्नी म्हणूनच करत होते आणि डायलॉगचा एक भाग, संभाषणाचा एक भाग म्हणून नवरा म्हणतोय मैंने आपको तलाक दिया, तलाक तलाक तलाक. उपस्थितांमध्ये जे मुल्ला मौलवी उलेमा होते ते म्हणाले आपका तलाक हो गया, आप नहीं एक साथ. इथपर्यंत गोष्टी झालेल्या आहेत. भोकरदन म्हणून जालन्याच्या तिथे एक गाव आहे. त्या भोकरदन मध्ये नवरा बायकोची आपसात भांडणं चालू झाली आणि भांडणं करत असताना नवऱ्याने तलाक म्हटलं, म्हणजे तुझे तलाक दिलाय नाही, ऐसा करोगे तुम्ही आपको तलाक तलाक करके घर से हटा दूंगा. एवढंच म्हटलं तर शेजारच्यांनी ऐकलं आणि म्हणाले की इसने तलाक दे दिया बीबी. आणि मग तरी हे राहत होते ते लोक आले आणि म्हणाले आपने तलाक दिया और एक साथ कैसा रहे. गावातल्या मौलांना सांगितलं, उलेमांना सांगितलं, ते सगळे आले, आपने तलाक दिया है. तो नवरा म्हणतो मी तलाक दिलेला नाही. ती बायको म्हणते मला तलाक दिलेला नाही, पण बाहेरचेच लोक म्हणायला लागले तुम्हाला तलाक हो गया एक साथ. अशा ज्या गोष्टी आहेत म्हणजे मुस्लिम याच्यामध्ये हे जे तलाक आहे, चुकून रागावून असं कसे दिलं आणि पश्चाताप झाला आणि पुन्हा त्यांना एकत्र राहायचं असेल तर हलाला करावा लागतो. आणि हलाला म्हणजे कसं की ज्याला तलाक दिलेला आहे त्या स्त्रीचं, नवरा तलाक देतो, स्त्रीचं दुसऱ्या पुरुषाशी निकाह लावायचं म्हणजे लग्न करायचं, त्यांनी लैंगिक संबंध प्रस्थापित करायचे, वैवाहिक संबंध प्रस्थापित करायचे, नंतर तलाक द्यायचा आणि तसं तलाक दिल्यानंतर पहिल्या नवऱ्याशी पुन्हा तलाक, याला हलाला म्हणतात. हलाल वेगळं बरं का, ते मटन मांसाचं तो वेगळा. हे जो हलाला आहे तर शुद्ध करून घेण्याची प्रक्रिया असं म्हटलं जातं. ते विशिष्ट काळात विशिष्ट कारणाने आली असेल. पण आता तलाक देणारा कोण आहे? पुरुष. शिक्षा भोगणारी कोण आहे? ह्याच्यात न्याय आहे का? समान अधिकार आहे का? समान संरक्षण आहे का? तुम्हाला मीना कुमारी माहिती आहे का? मीना कुमारी आपल्या या पिढीला माहिती नसेल, ती फार पाकिजा नावाचा सिनेमा होता, फार चांगली ऍक्ट्रेस आणि तिचा नवरा कमाल अमरोही. एकच राहत असताना एके दिवशी कमाल अमरोहीने मीना कुमारीला, अभिनेत्रीला तलाक 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 करून तलाक दिल्यानंतर काही दिवसांनी काही महिन्यांनी त्याला वाटले की आपण उगीच तलाक दिला, आपण चुकीची केला, आपण एकत्र राहायला पाहिजे. मग त्यांनी मुल्ला मौलवीशी सल्ला मसलली आणि मुल्ला मौलवींनी सांगितले की तलाक दिलाय तुम्ही, तुम्हाला एकत्र यायचं असेल तर काय करावं लागेल? हलाला करावा. आता मीना कुमारीला परत कोणाशी तरी लग्न करायचं. यांनी शक्त लढवली आणि त्याचाच पीए होता, पर्सनल असिस्टंट सेक्रेटरी, त्याला म्हटलं
की तू लग्न कर आणि तलाक दे, मग मी पुन्हा लग्न करू. एवढ्या मोठ्या लोकांना सुद्धा यातून जावं लागलं. त्याने काय करावं की ठीक आहे म्हणा, तो आज्ञाधारक होता म्हणजे. आणि त्यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर 1 आठवडा झाला, 2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले, मग तमाल अमरोही म्हणाला की आता तू तलाक दे ना. तो मला आता नाही देणार. तलाकच दिला नाही तर काय परत हे काय. त्या काळामध्ये 1,00,000-1,50,000 रुपये देऊन त्यांनी ते त्याला तलाक दिले. त्या काळात ते लाख पुन्हा निकाह केला. पण हे दोघे जण पुन्हा मनाने एकत्र येऊ शकले नाही, वेगळे राहिले. मग नशा करायला लागले आणि त्यातच तिचे मृत्यूही झाला. हे सगळे इन्सिडेंट आहे ना, इंदिरा जयसिंग नावाच्या एक फार मोठ्या लिगल एक्सपर्ट आहेत, त्यांनी जस्टिस फॉर विमेन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यातल्या 191 नंबरच्या पानावर हे सगळं तुम्हाला दिसतं. हे सगळं मुस्लिम प्रश्न. आता मी तुमच्याकडे येतो. पुरुष असे असतात, खुला पद्धत आहे, पण त्याला की हसन असेल, अहसन असेल, बाकीच्या पद्धती असेल, त्यानुसार सुद्धा तलाक द्यायचे ते पुरुषानेच द्यायचे. मग स्त्रीला तलाक पाहिजे असेल तर काय करायचं असा प्रश्न पडला. आणि म्हणून 1939 मध्ये डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट आलं. मुस्लिम विवाह विच्छेद कायदा. मुस्लिम विवाह विच्छेद डिझोल्युशन. आणि त्यामध्ये स्त्रीला अधिकार देण्यात आला की तुम्हाला तलाक हवा असेल तर न्यायालयात जायचं, अर्ज करायचा, दावा ठोकायचा आणि त्यामध्ये माझा नवरा क्रूरतेने वागवतो, हॅरॅसमेंट करतो, माझा नवरा नपुसक आहे, माझा नवरा ल्युनॅटिक आहे, म्हणजे मेंटली नॉट साऊंड आहे, किंवा त्याचा बेपत्ता झालेला आहे, त्याला इनक्युरेबल डिसीज झालेला आहे, असाध्य आजार झालेला आहे, किंवा इम्प्रिझनमेंट झालेली आहे बऱ्याच वर्षाची, म्हणजे तुरुंगवास झाला. यापैकी एखादं तरी कारण सिद्ध करायचं आणि मग कोर्ट त्याला तलाक द्यायला भाग पाडतो. नवऱ्यासाठी काय करायचं? नवऱ्याने काहीच करायचं नाही. नवऱ्याने घर बसल्या तलाक तलाक म्हणायचं आणि झाला तलाक. बायकोसाठी काय करावं लागतं? तिला न्यायालयात जावं लागतं आणि तिथे काय सिद्ध करावं लागतं? नवरा अमुक आहे, अमुक आहे, अमुक आहे, तमुक. आणि ते पटलं न्यायाधीशाला तर तो आदेश देणार की त्याला द्यायला पाहिजे. दिस इज व्हॉट इन डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट. अजून एक गंमत सांगतो मी तुम्हाला. अपोस्टॉफी म्हणजे कन्व्हर्जन, म्हणजे धर्मांतर. पूर्वी असं व्हायचं, स्त्रीने किंवा पुरुषाने, समजा दोघे मुस्लिम आहेत आणि कोणीतरी धर्मांतर केलं, तर धर्मांतर केल्यानंतर आपोआप त्यांचा विवाह विच्छेद व्हायचा, तो मोडल्या जायचा. 1939 मध्ये पुन्हा पुरुष प्रधान मानसिकता आली आणि त्यात असं दाखवलं की पुरुषाने जर धर्मांतर केलं तर लग्न आपोआप मोडेल, पण स्त्रीने जर धर्मांतर केलेलं असेल तर हे लग्न मोडणार नाही. म्हणजे तिने धर्मांतर जरी केलं तरी माझी बट्टी म्हणूनच राहिला. दुसरा धर्म जरी घेतले तरी मी सोडेल तेव्हाच तिची सुटका होणार आहे. डिसोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट मध्ये सुद्धा ही प्रोव्हिजन आजही आहे. ते न्याय देण्यासाठी आणलं, त्यामध्ये सुद्धा अन्याय आहे. ते पुरुषाची सुटका होते आणि हिचं वाट लागते, रस्त्यावर सोडून दिला जाऊ शकतो, पण स्त्रीला हे होत नाही. हे जे सगळे डिस्क्रिमिनेशन्स आहेत, आज मितीला सर्व धर्मियांच्या मध्ये आता थोड्याफार फरकाने आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड इज बेसिकली फॉर जेंडर इक्वॅलिटी अँड जेंडर जस्टिस. बेसिकली जेंडर इक्वॅलिटी, जेंडर जस्टिस. आता मागच्या म्हणजे शाहबानूच्या वेळेस आम्ही पंतप्रधान राजीव गांधींना भेटलेलो. आता 2017 मध्ये
तलाक बंदी विधेयक आलं, तेवढंच आम्ही पंतप्रधान मोदींना भेटतो. म्हणजे मी शिष्टमंडळात होतो. ते विधेयक येताना त्यात काय काय आणायला पाहिजे याची ही चर्चा आम्ही करत होतो. ते म्हणाले की अभी तो हम तलाक बिद्दत के बारे में सोच रहे हैं. तलाक बिद्दत, दोन प्रकारचे तलाक, तलाक सुन्नत आणि तलाक बिद्दत. तलाक सुन्नत म्हणजे जे योग्य मान्यता दिल्यानुसार कोणालाच उल्लेख केल्याप्रमाणे दिलेला तलाक, आणि तलाक बिद्दत पुराणात नाही पण अस्तित्वात आलेला आहे. कशा पद्धतीने आला का आलं याचे विश्लेषण पाहिजे असेल तर नंतर ते. तलाक बिद्दत मध्ये हे तोंडी तलाक होतं. आता काय केलं आम्ही यांना म्हटलं, मोदी साहेबांना असं म्हटलं की भारतामध्ये हे बहुधार्मिक देश आहे, सगळ्या धर्मियांसाठी कौटुंबिक कायदे वेगळे आहेत, पण त्यांना घटस्फोट घ्यायचा असेल तर न्यायालयात जावं लागतं. भारतीयांनी सुद्धा घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयातच जायला पाहिजे ही अट तुम्ही घाला. न्यायालयातूनच घटस्फोट होतील, आणि जोपर्यंत न्यायालयातून घटस्फोट होणार नाही तोपर्यंत दुसरं लग्न बेकायदेशीर असेल. तेवढं एक जरी केलं तर 70 ते 80% युनिफॉर्म सिव्हिल कोड अस्तित्वात आल्यासारखं आहे. आता जे वाद विवाद होतात, गैरसमज वाढवण्यात येतात, खोटे काहीतरी माहिती देण्यात येते, अपप्रचार करण्यात येतो, की युनिफॉर्म सिव्हिल कोड नसल्यामुळे मुसलमानांची संख्या वाढते. युनिफॉर्म सिव्हिल कोड नसणं म्हणजे हम 5 हमारे 25, हम 5 कोण, एक नवरा आणि 4 बायका, हम 5 आणि प्रत्येकाचे 5 हमारे 25. हे असं शक्य होतं का? म्हणजे आपल्याकडे स्त्री पुरुष यांची तुलना केली, 1000 पुरुषांमध्ये साधारणतः 925, 30, 35 इतके स्त्रिया असतात. म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रीची संख्या कमी आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला एक पूर्ण स्त्री सुद्धा मिळत नाही का? आपण जर 1000 माणसामागे 1000 स्त्रिया नाही म्हणजे अपूर्ण स्त्रीच मिळते. तसं तर ह्या मुस्लिम समाजात असं आहे का 1000 पुरुषामागे 4000 स्त्रिया आहेत वगैरे? नाहीच आहे. मग हम 5 हमारे 25 कसं असू शकतं? लोकसंख्या यांच्यामुळे वाढते, हा जो अपप्रचार आहे हे सगळं अपप्रचार. त्याची कारण वेगवेगळी आहेत. तेव्हा मला हा जो मुद्दा होता की युनिफॉर्म सिव्हिल कोड, मुस्लिमांना डायव्होर्स देता येतं, दुसरं लग्नही करता येतं, हलाला सारख्या पद्धती आहेत, मूल दत्तक सुद्धा घेता येत नाही. आमच्या लढ्यामुळे म्हणजे मुस्लिम सत्यशोधक ही जी चळवळ आहे देशातली एकमेव ही चळवळ आहे की समान नागरी कायदा अस्तित्वात यावा यासाठी निर्माण झाली. आणि समान नागरी कायदा म्हणजे फक्त समान नागरी कायदा नाही तर असा कायदा येणं म्हणजे धर्माच्या पलीकडची दृष्टी स्वीकारण्याचा तो एक भाग आहे. आणि म्हणून 7 जसं राजाराम मोहन राय यांनी 5 लोकांच्या सहीनुसार सतीचा कायदा बंद व्हावा यासाठी प्रयत्न केला, तसं हमीद दलवाईंनी 7 मुस्लिम महिलांचा मोर्चा 18 एप्रिल 1966 मध्ये काढला आणि पहिल्यांदा ही मागणी केली. दलवाईंच्या पूर्वी राम मनोहर लोहिया यांनी 1954 मध्ये त्यांचा चोखंबा नावाचं मुखपत्र होतं. त्या मुखपत्रामध्ये दीर्घ लेख देऊन याची गरज घेतली. पुढे काय झालं? समान नागरी कायदा सर्व धर्मियांनी विरोध केलेला कायदा मुस्लिम धर्माच्या विरोधामध्ये समुदायाच्या विरोधात वापरता येतो म्हणून जो समाजवाद्यांच्याकडून पुढे आलेला कायदा होता तो संघवाल्यांनी हायजॅक केला आणि तो मग मुसलमानांना डिवचण्यासाठी त्याचा वापर व्हायला लागला. आता समान नागरी कायदा कशासाठी एवढं बोलून मी प्रश्नोत्तराकडे येणार आहे की आपला देश आधुनिक राष्ट्र करायचा आहे, त्याचं मूलभूत वैशिष्ट्य असं आहे की धर्मनिरपेक्षता. युनिफॉर्म सिव्हिल कोड इज कमिटमेंट टुवर्ड्स सेक्युलरिझम.
हे धर्मनिरपेक्षतेशी, आणि धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम म्हणजे सर्व धर्म समभाव या अर्थाने म्हणत नाही, तर सेक्युलरिझम मध्ये प्लुरलिझम पण असतं, सायंटिफिक टेम्परामेंट पण असतं, ऐहिक जीवनाच्या विषयीच्या ज्या गोष्टी असतात जे आपल्या संविधानाने आणि मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, सुधारणा आहेत, याच्या साक्षीक आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड अजून एक कारण काय आहे कशासाठी, तर इट इज कमिटमेंट टुवर्ड्स आवर कॉन्स्टिट्यूशन, संविधानाशी बांधील. संविधानात समान नागरी कायदा आहे, कलम 44 संविधान समान नागरी कायदा म्हणतो. आणि संविधान समान नागरी कायदा आणण्याच्या बाबतीत इतकं बोलत असेल तर 75 वर्षात आपण समान नागरी कायदा अद्याप का आणला नाही. आणि आजची तुम्हाला गोंधळलेली परिस्थिती सांगतो, हा कमिटमेंट टू सेक्युलरिझम आपण म्हणतो, म्हणजे सेक्युलर पक्ष म्हणतो ना ते कोणीच याला हात लावला. काँग्रेसने हात नाही लावला, मार्क्सवादी हात नाही लावत, कोणीही समान नागरी कायद्याबद्दल बोलतच नाही. पण जे सेक्युलर नाही ते मात्र बोलतात. जे सेक्युलर नाही ते बोलतात. कोण सेक्युलर नाही, कोण सेक्युलरिझमच्या विरोधात आहे, सरळ सरळ भाजप हिंदू राष्ट्राची कल्पना मांडतात, पण ते समान नागरी कायदा आणा म्हणतात. पण ते कशासाठी आणा म्हणतात, सेक्युलरिझम साठी आणा म्हणतायत का, नाही. ते म्हणतात तुम्हाला 4 मिळतात, आम्हाला काहीच मिळत नाही, तुम्हाला तलाक देता येतं, आम्हाला तलाक देता येत नाही. आणि यापुढे गैरसमज वाढवण्यासाठी, ते चिडवण्यासाठी, राजकारणासाठी वापरलं. सेक्युलरिझम मी पहिलं सांगितलं, कमिटमेंट टुवर्ड्स कॉन्स्टिट्यूशन, कमिटमेंट टुवर्ड्स सेक्युलरिझम, कमिटमेंट टुवर्ड्स जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समान अधिकार, हे समान नागरी कायदा. कमिटमेंट टुवर्ड्स नॅशनल इंटिग्रेशन, कमिटमेंट टुवर्ड्स क्रिएटिंग सेक्युलर इंडियन सोसायटी. याच्यासाठी संविधानाची जी कमिटमेंट आहे ना प्रागतिकतेशी आहे. कशाशी आहे, पुरोगामित्वाशी आहे. आणि पुरोगामित्व हे बदल करणं हे पुन्हा समान नागरी कायद्याचे हेतू आहे. आता मी नॅशनल इंटिग्रेशन म्हटलं, आता उदाहरणार्थ एक गट आहे बुद्धिस्ट समुदाय जो आहे, बुद्धिस्ट तो काही हिंदू आहे का, नाही, स्वतंत्र आहे. त्यांचे विवाह स्वतंत्र पद्धतीने होतात. पण कुटुंबामध्ये नवरा बायकोची भांडणं झाली, डिस्प्यूट झाले, कोर्टात गेले, तर कोर्टामध्ये त्यांना कोणता कायदा लागू होतो, जसं मुसलमानांना मुस्लिम पर्सनल लॉ आहे, हिंदूंना हिंदू कोड बिल आहे, ज्यांनी स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली केलं त्यांना स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे. स्पेशल मुस्लिमांनी असं जर स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली लग्न केलं तर तलाक देता येत नाही, मेंटेनन्स द्यावं लागतं, दुसरं लग्न करता येत नाही, त्या सगळ्या अटी येतात. म्हणून आम्ही त्याचा प्रचार करत आहोत. आता माझा जो मुद्दा होता तो हा होता की बुद्धिस्ट समुदाय जो आहे त्यांच्यात वादविवाद झाले, त्यांना न्यायालयात जायचं झालं तर कुठला कायदा त्यांना ऍप्लिकेबल, त्यांना हिंदू कोड बिल लागू आहे. मग ते म्हणतात आम्ही हिंदू नसताना आम्हाला हिंदू कोड बिल कशासाठी. मग ख्रिश्चनांना जसं स्वतंत्र मॅरेज अँड डिव्होर्स ऍक्ट आहे, इकडे जसं शरीयत ऍक्ट आहे, तसं आमच्यासाठी बुद्धिस्ट पर्सनल लॉ निर्माण करा. अलीकडेच बघा लिंगायत समुदाय म्हणायला लागला की आम्ही हिंदू धर्माचा भाग नाहीये, म्हणायला लागला की नाही. लिंगायत समुदायातून मागणी येते आम्ही हिंदू नाहीये, आम्ही स्वतंत्र आहोत. स्वतंत्र लिंगायत पर्सनल लॉ असं तयार करा. म्हणजे तुम्ही प्रत्येक जण काय करेल, मग आम्हाला पर्सनल लॉ, आमचा पर्सनल लॉ, आणि यातून आपली छत्र होणार आहे, तुकडे होणार आहे, विभक्त होणार आहे. त्यांना एकत्र आणण्यासाठी समान नागरी कायदा हा आवश्यक आहे. आता मी गोव्यातलं सांगितलं, उत्तराखंड मध्ये आता आले, त्या उत्तराखंड मध्ये जो कायदा आला
त्याचं मुस्लिम सत्यशोधक मंडळाने स्वागत केलेलं आहे. त्याचं कारण तिथल्या मुस्लिम महिलांना तरी त्यामुळे किमान संरक्षण मिळालेलं आहे. पण संविधानाला अपेक्षित असणारा तो आहे का, तर इथे प्रश्न उपस्थित होता. उदाहरणार्थ काय, तिथल्या आदिवासी समुदाय जो आहे, आदिवासी समुदायाला या कायद्यातून वगळण्यात आलेला आहे.